हॅलो एव्हरीवन. तर सकाळी सकाळी उठल्यानंतर मग अधिष्ठा अशी तिच्या आजोबांकडून लाड करून घेत होती. छानपैकी असं मस्त पोटभर दूध पिल्यानंतर तिला खेळायचं होतं. मग नंतर तिला छानपैकी अंघोळ वगैरे घालून ती मामासोबत जरा फिरून आली. मग आजीने तिचं कन्यापूजन केलं. छानपैकी तिला मस्त पाटावर बसायला दिलं. तिला इतकं भारी वाटत होतं त्या नवीन पाटावर बसताना. छानपैकी मम्मीकडनं तिने मस्त खाऊन घेतलं, छान पूजन करून घेतलं. खूप खूप लाड करून घेतले ह्या आजीकडनं. आणि मग आम्ही सगळेजण नाश्त्याला बसलो. छानपैकी मम्मीने पोहे आणि गोड शिरा असा बेत केलेला होता. शिरा इतका अप्रतिम झालेला मला खूप आवडतो. मग नंतर आम्ही माझ्या काकूच्या इथे गेलेलो. तिथे काकूने छानपैकी आमचा पाहुणचार केला. मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही घरी आलो. मग आल्यानंतर आम्हाला निघायची गडबड होती. पावसामुळे आम्हाला लवकरच पोहोचायचं होतं, निघायचं होतं. त्यामुळे सगळं काही पटपट, पटपट पॅकिंग करून घेतलं. एक दिवस आलेलं असलं तरी खूप सारी सामानाची यादी असते माझी तर. तर मग ते सगळं करून घेतलं. मग मम्मीचा आला तो नेहमीचा कार्यक्रम तो म्हणजे हे असं छानपैकी ओटी भरणं, छानपैकी पूजन वगैरे करणं. मग असं सगळं झाल्यानंतर मम्मीने छानपैकी आमच्या तिघींची पण म्हणजे अर्थात आई आणि माझी ओटी भरली आणि अधिष्ठाचं छान औक्षण केलं. मग आम्ही छान फोटो काढले. मी देवाचं दर्शन घेतलं. घट बसलेले होते घरी. त्यांची छान मनोभावे प्रार्थना केली. छानपैकी दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो. पावसाचं काही वातावरण होतं. जरा वेळ पावसाने ब्रेक घेतलेला होता. पण तरी देखील पावसाची भीती होती. लांबचा प्रवास होता. तर आम्ही छानपैकी निघालो. सगळ्यांना बाय वगैरे केलं. अधिष्ठाने पण सगळ्यांना बाय केलं. रस्त्याने इतका मोकळा रस्ता भेटला आम्हाला कोपरगाव मार्गे. असं वाटलं, "अरे वाह! किती छान. पटकन पोहोचून जाऊ आपण." असं. पण नाही, तिकडे खूप भयंकर ट्रॅफिक होती. पावसामुळे ब्रिजवरून पाणी गेल्यामुळे आम्हाला नाही जाता आलं तिकडनं. आम्हाला रिटर्न यावं लागलं आणि आम्ही मग वैजापूर मार्गे आलो. तर वैजापूर मार्गे येता-येता छानपैकी कोटमगावच्या देवीच्या इथले घाट पाहण्याची माझी इच्छा अपूर्ण राहिली होती. जे मला खेळायचं होतं ते मी बघून असं लांबूनच समाधान मानत होते आणि म्हणत होते, "ओके, नेक्स्ट टाईम." करत असं आम्ही निघालो. अर्थात पुण्यामध्ये असे फन फेअर खूप अवेलेबल असतात. तिथे जाऊन पण खेळू शकतो. पण आपल्या बालपणीच्या यात्रेची मजा काही औरच असते. तर अशा पद्धतीने आम्ही खूप मोठा प्रवास करून यायचं होतं रस्त्याने. पाऊस तसा थांबलेलाच होता. पण जो भयंकर पाऊस आदल्या दिवशी झाला होता त्यामुळे सगळे रस्ते खराब झाले होते. असंच थोडंसं हळू करत आम्ही पुण्याला फायनली पोहोचलो. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.